गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण थायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर शिकलो होतो आणि मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला थायरॉइड ग्लँड मार्फत सिक्रीट केले गेलेले हॉर्मोन्स आणि त्या हॉर्मोनचे फंक्शन्स डिस्कस करायचे. हे पहा, आपण पाहिलं की थायरॉइड ग्लँडचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे की ज्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला अनेक फॉलिकल्स पाहायला मिळतात. थायरॉइड फॉलिकल ओव्हल किंवा राउंडेड आकाराची स्पेरिकल आकाराची ही फॉलिकल्स असतात आणि द वॉल ऑफ फॉलिकल इज लाइन्ड बाय सिंगल लेअर ऑफ क्युबॉइडल ग्लँड्युलर इपिथेलियल सेल. आणि मग या ज्या क्युबॉइडल सेल्स आहेत त्यांना आपण फॉलिक्युलर सेल्स असं म्हणतो. आणि या फॉलिकलच्या बाहेर जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे, या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काही सेल्स आहेत, त्यांना आपण पॅराफॉलिक्युलर सेल्स किंवा सी सेल्स, क्लिअर सेल्स असं आपण म्हणतो. आता या क्लिअर सेल एक हॉर्मोन सिक्रेट करतात, त्या हॉर्मोनचं नाव आहे कॅल्सिटोनिन. आणि या फॉलिक्युलर सेल्स दोन हॉर्मोन सिक्रेट करतात, त्यापैकी एकाचं नाव आहे T3 आणि एकाचं नाव आहे T4. या T4 लाच आपण थायरॉक्झिन असं पण म्हणतो. आणि त्यामुळे इनऑल आपल्याला थायरॉइड ग्लँडच्या हॉर्मोनची जर लिस्ट करायची झाली तर आपण अशा पद्धतीने करूया. पहिलं हार्मोन आहे T3, याला आपण म्हणतो ट्राय आयोडोथायरोनिन. आता पहा, याचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा. दिस हार्मोन कंटेन 3 आयोडीन ॲटम्स आणि म्हणून याला आपण T3 असं नाव दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये 3 आयोडीन आहेत आणि मग नावातच आहे ट्राय आयोडोथायरोनिन. याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे टेट्रा आयोडोथायरोनिन. तुमच्या लक्षात आलं असेल, या हार्मोन मध्ये 4 आयोडीन ॲटम्स आहेत आणि म्हणूनच याला आपण टेट्रा आयोडोथायरोनिन किंवा टेट्रा आयोडोथायरोनिनलाच आपण थायरॉक्झिन असं म्हणतो. ज्या वेळेला आपण हे दोन्ही हार्मोन्स एकत्र करतो, थायरॉइड हार्मोन्स, या दोघांमध्ये जर बघितलं तर साधारणतः 20% T3 सिक्रेट केलं जातं आणि 80% अमाऊंट मध्ये T4 सिक्रेट केलं जातं. आणि हे दोन्ही हार्मोन फॉलिकलच्या सेल मार्फत सिक्रेट केले जातात. म्हणजे फॉलिक्युलर सेल मार्फत जेवढी हार्मोन सिक्रेट केले जातात यापैकी 80% हे T4 असेल तर 20% हे T3 असेल. बरोबर आहे. T4च दुसरं नाव काय तर थायरॉक्सिन. आता याच्यानंतर तिसरं हार्मोन की जे पॅराफॉलिक्युलर सेल्स मार्फत सिक्रेट केलं जातं, या हार्मोनला सिम्पली आपण कॅल्सिटोनिन असं म्हणतो किंवा काही ठिकाणी तुम्हाला त्याचं नाव लिहिलेलं पाहायला मिळेल थायरोकॅल्सिटोनिन, कॅल्सिटोनिन किंवा थायरोकॅल्सिटोनिन. बरोबर आहे. आता या तीनही हार्मोनचे आपल्याला फंक्शन्स इन डिटेल शिकायचे. नेमकं हे हार्मोन काय काम करतात आणि मग फंक्शन झाल्यानंतर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये या तिन्ही हार्मोनच्या डिसऑर्डर्स लक्षात घ्यायच्या. आता लक्षात घ्या, T3 आणि T4 हे जे दोन हार्मोन्स आहेत ना, या दोन्ही हार्मोनच्या स्ट्रक्चरमध्ये फक्त एक डिफरन्स आहे की एकामध्ये 3 आयोडीन आहेत आणि एकामध्ये 4 आयोडीन आहेत. बट बोथ these hormones have same functions, same effect. दोन्ही हार्मोनचे फंक्शन्स सेम आहेत, दोन्ही हार्मोनचे इफेक्ट सेम आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, T3 हार्मोन लेस क्वांटिटी मध्ये सिक्रेट केलं जातं, बट दिस हार्मोन इज मोर ऍक्टिव्ह ॲज कम्पेअर टू T4. म्हणजे T4 ची क्वांटिटी जास्त आहे बट इट इज लेस ऍक्टिव्ह आणि T3 ची क्वांटिटी कमी आहे बट इट इज मोर ऍक्टिव्ह. आणि जरी ऍक्टिव्ह कमी अधिक असतील तरी बोथ दीज हार्मोन्स हॅव द सेम फंक्शन्स. आणि मग आपण पहिल्यांदा या दोन्ही हार्मोनचे फंक्शन्स लक्षात घेऊया, T3 आणि T4. हे दोन्ही हार्मोन कसे तयार केले जातात पहा. बोथ दीज हार्मोन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल अमिनो ऍसिड. एका अमिनो ऍसिड पासून हे दोन्ही हार्मोन तयार झालेले असतात, सेम अमिनो ऍसिड पासून. आणि त्या अमिनो ऍसिडचं नाव आहे टायरोसिन. आणि त्यामुळे आपण या टायरोसिनला काय अटॅच केले जातात तर आयोडीन अटॅच केले जातात. आणि म्हणून आपण म्हणताना असं म्हणतो, बोथ दीज हार्मोन्स, कुठले T3 and T4, दे आर आयोडिनेटेड डेरिव्हेटिव्ह ऑफ टायरोसिन अमिनो ऍसिड. बरोबर आहे. आणि हे दोन्ही हार्मोन
कोण सिक्रेट करतं तर दे आर सिक्रेटेड बाय फॉलिक्युलर सेल्स ऑफ द थायरॉइड ग्लॅन्ड अँड फॉर्म्ड फ्रॉम टायरोसिन अमिनो ऍसिड बाय अटॅचिंग आयोडीन. आयोडीन अटॅच करून तयार केले जातात. दॅट्स वाय वी कॉल एज देम टायरोसिन, आयोडिनेटेड डेरिव्हेटिव्ह ऑफ टायरोसिन अमिनो ऍसिड. ऍक्च्युअली पहिल्यांदा काय होतं पहा, सी दिस इज द टायरोसिन. This tyrosine is either attached with one amino acid or one iodine or two iodine. म्हणजे टायरोसिनला एक आयोडीन जर जोडला तर याला आपण नाव देणार मोनो आयडोथायरोनिन. मग काही वेळेला या अमिनो ऍसिडला दोन आयोडीन जोडले जातात. जर दोन जोडले तर याला आपण म्हणतो डायआयडोथायरोनिन. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मोनो आयडोथायरोनिन अँड डायआयडोथायरोनिन आर सिंथेसाइज्ड. पहिल्यांदा हे तयार केले जातात अँड देन दे आर लिंक्ड विथ इच अदर टू फॉर्म काय तयार करण्यासाठी, आयदर T3 और T4. बरोबर आहे का. मोनो आणि डाय एकत्र आले की T3 तयार होईल आणि दोन डायआयडोथायरोनिन एकत्र आले की T4 तयार होईल. म्हणजे पहिल्यांदा टायरोसिन अमिनो ऍसिड बरोबर आयदर वन और टू अमिनो ऍसिड्स कनेक्ट केले जातात आणि तयार केला तो मोनो आयडोथायरोनिन और डायआयडोथायरोनिन. अँड देन ऍज पर नीड दे आर लिंक्ड विथ इच अदर. ते दोन्हीला लिंक केले जातात आणि त्याच्यापासून तयार केले जातात T3 आणि T4. खरं तर हे मोनो आयडोथायरोनिन आणि डायआयडोथायरोनिन दे आर स्टोर्ड इन अ कोलॉइड. हे कोलॉइड मध्ये स्टोअर केले जातात. आपल्याला माहिती आहे कोलॉइड कुठं असतो, थायरॉइड ग्लॅन्डच्या स्ट्रक्चर मध्ये आपण शिकलो. जे थायरॉइड फॉलिकल्स आहेत दे आर लाइन्ड बाय सिंगल लेअर ऑफ क्युबॉइडल ग्लॅन्ड्युलर इपिथेलियम अँड द ल्युमेन ऑफ ईच फॉलिकल is filled with a colloidal material. बरोबर, विस्कस कोलॉइडल मटेरियल. हा जो कोलॉइड आहे ना याच्यामध्ये T1 आणि T2 दोन्ही स्टोअर केलेले असतात अँड ऍज पर नीड दे आर मेटाबोलाइज्ड. हे मेटाबोलाइज केले जातात टू फॉर्म T3 अँड T4. बरोबर आहे का. आणि त्यामुळे आपण आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवायचा, थायरॉइड ग्लॅन्ड इज द ओनली एंडोक्राइन ग्लॅन्ड that can store its hormones. म्हणजे थायरॉइड ग्लॅन्ड ही एकमेव एंडोक्राइन ग्लॅन्ड आहे की जी आपले हॉर्मोन सिंथेसाइज केल्यानंतर स्टोअर करते. अदर एंडोक्राइन ग्लॅन्ड्स रिलीज देअर हॉर्मोन ऍज सून ऍज दे आर फॉर्म. तयार केल्याबरोबर सगळ्या एंडोक्राइन ग्लॅन्ड आपले हॉर्मोन्स रिलीज करतात. बट थायरॉइड ग्लॅन्ड इज द ओनली एंडोक्राइन ग्लॅन्ड दॅट स्टोअर इट्स हॉर्मोन. बघा पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊया, T3 and T4 both are secreted by follicular cells. Both are iodinated derivatives of tyrosine amino acid. बरोबर आहे का. कसे तयार केले, by forming monoiodothyronine and diiodothyronine. Then they are stored to form colloid by forming colloid and as per need the colloid is metabolized to form T3 and T4. बरोबर आहे का. बघा triiodothyronine or T3, it is secreted in small quantity but it is more active. Physiologically this hormone is more active. याचा अर्थ T4 is secreted in less quantity and it is T4 is secreted in more quantity and it is physiologically less active. दोन्हीच्या तुलनेमध्ये आपण लक्षात घेतो. बघा थायरॉइड ग्लॅन्ड इज द ओनली ग्लॅन्ड दॅट स्टोअर्स इट्स हॉर्मोन्स. स्वतःचे हॉर्मोन्स स्टोअर करू शकते ही एकमेव एंडोक्राइन ग्लॅन्ड आहे. बरोबर. त्याच्या पुढं ऍक्च्युअली दिस T3 अँड T4 हॉर्मोन्स दे आर स्टोर्ड बिफोर सिक्रेशन. हे त्यांच्या सिक्रेशनच्या अगोदर स्टोअर केले जातात. याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आहे की जो आपण पिच्युटरी ग्लॅन्ड शिकत असताना डिस्कस केला होता. आपल्याला माहिती आहे आपली जी पिच्युटरी ग्लॅन्ड आहे ही ग्लॅन्ड एक हॉर्मोन सिक्रेट करते की जे हॉर्मोन आपल्या थायरॉइड ग्लॅन्ड वरती ऍक्ट होतं. त्या हॉर्मोनचं नाव आहे TSH. आता हे जे TSH आहे दिस TSH इज ऑल्सो कॉल्ड एज अ थायरोट्रॉपिन. याला थायरोट्रॉपिन पण म्हणतो. दिस TSH ऍक्ट ऑन दिस थायरॉइड ग्लॅन्ड. बरोबर आहे का. म्हणजे आता ही जी थायरॉइड ग्लॅन्ड आहे
दिस थायरॉइड ग्लँड इज गोइंग टू सिक्रीट T3 अँड T4. मग या T3 आणि T4 चं जे सिक्रीशन आहे ना, दिस सिक्रीशन इज रेग्युलेटेड बाय TSH और थायरोट्रॉपिन. TSH रेग्युलेट करतो किंवा थायरोट्रॉपिन रेग्युलेट करतो, किंवा या T3 आणि T4 चं प्रमाण शरीरामध्ये खूप वाढलं की पुन्हा TSH चं प्रमाण पण कमी होतं. म्हणजे याला आपण फीडबॅक मेकॅनिझम असं म्हणतो पहा. म्हणजे थोडक्यात आपण लक्षात ठेवायचं, द सिक्रीशन ऑफ T3 अँड T4, this secretion is regulated by thyrotropin or TSH, which is secreted by pituitary gland and also by feedback mechanism. आता हा फीडबॅक मेकॅनिझम जर लक्षात घ्यायचा असेल ना, तर आपल्याला हायपोथॅलॅमस पासून मागे यायला लागेल. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपला जो हायपोथॅलॅमस आहे ना, इट रिलीज थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. आता हा TRF रिलीज करतो. TRF पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतो. पिट्युटरी ग्लँड TSH सिक्रीट करते आणि TSH थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतो आणि थायरॉइड ग्लँड T3 आणि T4 रिलीज करतो. आता बघा, याचं प्रमाण, या दोघांचं प्रमाण वाढवायचं असेल तर हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करेल आणि पिट्युटरी ग्लँड TSH सिक्रीट करेल आणि मग थायरॉइड ग्लँड स्टिम्युलेट होईल. पण जर समजा ब्लड मध्ये या दोघांचं प्रमाण खूप वाढलं तर मात्र आता ते कमी करायचंय. त्यावेळेला या दोघांचा फीडबॅक कंट्रोल हा डायरेक्टली हायपोथॅलॅमस वरती जातो. मग TRF चं सिक्रिशन कमी केलं जातं, त्याने TSH चं सिक्रिशन कमी होतं आणि त्याचं सिक्रिशन कमी झालं की T3 T4 या दोघांचं सिक्रिशन सुद्धा कमी होतं. आणि या रेग्युलेटरी मेकॅनिझमला आपण फीडबॅक मेकॅनिझम असं म्हणतो. या दोन मेकॅनिझम मार्फत T3 आणि T4 चं सिक्रिशन कंट्रोल केलं जातं. क्लिअर झालं? आता पुढचा मुद्दा आहे, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ T3 अँड T4. या T3 T4 चे फंक्शन्स काय? आतापर्यंत आपण नॉर्मली हे कसं सिक्रेट होतं, कुठून सिक्रेट होतं आणि कशापासून तयार होतं या गोष्टी शिकलो. आता या दोघांचे फंक्शन्स काय? दोघांचे फंक्शन्स आपण एकत्र का शिकतोय? बिकॉज बोथ दीज हार्मोन्स हॅव सेम फंक्शन. बरोबर? सगळ्यात महत्वाचं फंक्शन T3 आणि T4 चं काय असेल तर बोथ दीज हार्मोन्स रेग्युलेट बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ द बॉडी. सी, बेसल मेटाबॉलिक रेट आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो. इट इज द रेट ऑफ केमिकल रिएक्शन्स विच इज गोइंग ऑन इन द सेल. वी नो मेटाबॉलिझम म्हणजे काय रे? मेटाबॉलिझम म्हणजे सम टोटल ऑफ केमिकल रिएक्शन्स इन द सेल. सेल मध्ये चाललेल्या सर्व केमिकल रिएक्शन्सना एकत्रित आपण मेटाबॉलिझम म्हणतो. मग आता या केमिकल रिएक्शनचा रेट वाढणं म्हणजे मेटाबॉलिक रिएक्शनचा रेट वाढणं. बरोबर? BMR वाढणं आपण म्हणतो. तो BMR वाढला की ऑक्सिजन कन्झम्पशन वाढतं. ऑक्सिजन कन्झम्पशन वाढलं की एनर्जी प्रोडक्शन वाढतं आणि ओव्हरऑल आपल्या बॉडीतल्या सर्व केमिकल रिएक्शन्स फास्ट व्हायला लागतात. मग या सर्व केमिकल रिएक्शन्सचा रेट काय असावा, स्पीड काय असावा, कुठल्या स्पीडने या केमिकल रिएक्शन्स व्हाव्यात, ज्याला आपण बेसल मेटाबॉलिक रेट म्हणतो, तो रेग्युलेट करण्याचं काम T3 आणि T4 करतात. जर हे हार्मोन कमी प्रमाणात सिक्रेट झाले तर त्या व्यक्तीचा BMR कमी होईल. म्हणजे ऑक्सिजन कन्झम्पशन, एनर्जी प्रोडक्शन आणि ओव्हरऑल सगळ्याच बॉडी मधल्या ऍक्टिव्हिटी स्लो होतील. आणि जर या हार्मोनचं प्रमाण वाढलं तर मग ऑक्सिजन कन्झम्पशन, एनर्जी प्रोडक्शन आणि ओव्हरऑल बॉडीतल्या सगळ्याच ऍक्टिव्हिटीज फास्ट व्हायला लागतील. बरोबर आहे? आणि त्यामुळं जर नॉर्मल रेट मध्ये या सगळ्या ऍक्टिव्हिटी ठेवायच्या असतील तर T3 आणि T4 चं सिक्रिशन नॉर्मल असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपण पहिलं फंक्शन लक्षात ठेवूया, these hormones regulate BMR, that is basal metabolic rate. बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करतात. बरोबर आहे का? आणखीन एक महत्वाचा मुद्दा, आता हा BMR रेग्युलेट करण्यासाठी they regulate the rate of protein synthesis. They regulate metabolism by regulating protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस रेग्युलेट करतात, कमी असावं की जास्त असावं. That promote the growth of body tissues. ऐका, जर ग्रोथ बॉडी टिश्यूची घडवून आणायची असेल तर त्या ठिकाणी सेल डिव्हिजन प्रॉपर पाहिजे.
आणि प्रॉपर रेट मध्ये जर सेल डिव्हिजन ठेवायचं असेल तर नव्या सेल तयार होण्यासाठी योग्य त्या प्रमाणात प्रोटीन्स आवश्यक आहेत, म्हणजे ज्यांना आपण प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन योग्य प्रमाणात तयार होणं गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि मग एकंदरीत इट रेग्युलेट द मेटाबॉलिझम बाय स्टिम्युलेटिंग प्रोटीन सिंथेसिस. बोथ दीज हार्मोन्स स्टिम्युलेट रेट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन भरपूर प्रमाणात तयार होतात, त्याचा परिणाम सेल डिव्हिजनचा रेट वाढतो, त्याचा परिणाम बॉडी टिश्यूची ग्रोथ वाढते. ऍक्च्युअली सेल डिफरन्सिएशन, टिश्यू डिफरन्सिएशन, मेटामॉर्फोसिस या सगळ्या गोष्टी रेग्युलेट करण्याचं काम हे दोन्ही हार्मोन करतात. ऐका, आता आपली डेव्हलपमेंट, ह्युमन बिईंगची डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे, त्यामुळे आपल्यामध्ये मेटामॉर्फोसिस नाही, बट टिश्यू डिफरन्सिएशन इज देअर. टिश्यू डिफरन्सिएशन मात्र आहे. पण एम्फिबियस एनिमल लाईक फ्रॉग याच्यामध्ये आपल्याला मेटामॉर्फोसिस पाहायला मिळते, की ज्याच्यामध्ये टॅडपोल लार्वा पासून ऍडल्ट फ्रॉग तयार होतो. टॅडपोल लार्वाला शेपटी असते, पाय नसतात, लिम्स नसतात, परंतु ऍडल्टला शेपटी गायब होते आणि लिम्स येतात. मग ही टेल गायब करणं ही मेटामॉर्फोसिसची प्रोसेस आहे, ती पण थायरॉक्सिनच्याच कंट्रोलमध्ये आहे. जर हे हार्मोन सिक्रीट झाले नाहीत किंवा कमी प्रमाणात झाले तर एम्फिबियस एनिमल मध्ये मेटामॉर्फोसिस वरती परिणाम होतो. आणि म्हणून तेच जर आपण सस्तन प्राण्याच्या बाबतीत किंवा ह्युमन बिईंगच्या बाबतीत आपण विचार करायला लागलो तर हे हार्मोन आपल्या टिश्यू मेटाबॉलिझम, टिश्यू डिफरन्सिएशन, बॉडी ऑर्गनची ग्रोथ, बॉडी टिश्यूची ग्रोथ या सर्व गोष्टी रेग्युलेट करण्याचं काम करत असतात, बरोबर आहे का. ऍक्च्युअली ज्या वेळेला या दोन्ही हार्मोनचं सिक्रिशन वाढतं किंवा नॉर्मल लेवलला होतं त्यावेळेला योग्य त्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात एनर्जी तयार होते, बरोबर आहे का. हे पहा, हॉर्मोन भरपूर प्रमाणात सिक्रेट झाली की रेस्पिरेशनचा रेट वाढतो, आणि रेस्पिरेशनचा रेट वाढला की एटीपी भरपूर प्रमाणात तयार होतात, प्लस त्या ठिकाणी हीट पण तयार होते. आणि त्यामुळं बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करण्याचं काम पण हे हार्मोन करतात. थर्मोरेग्युलेशनचं काम हे हार्मोन करतात. खरं तर या हार्मोनच्या जास्त प्रमाणात सिक्रेट झाल्यामुळे जास्त कॅलरी हीट तयार होते आणि यालाच आपण कॅलिरोजेनिक इफेक्ट असं म्हणतो. आणि हा कॅलिरोजेनिक इफेक्ट तयार करण्याचं काम कोण करतात तर T3 आणि T4 बाय प्रोड्युसिंग मोर हीट. ज्यादा हीट तयार करतात कारण की रेस्पिरेशनचा रेट वाढतो आणि त्यामुळं ज्यादा हीट तयार होते. आणि म्हणून आपण म्हणतो हेल्प इन थर्मोरेग्युलेशन बाय इनक्रीजिंग हीट प्रोडक्शन. हीट प्रोडक्शन वाढवते. आणखी एक मुद्दा, काही न्यूरो हॉर्मोन्स आहेत किंवा काही न्यूरो ट्रान्समिटर आहेत की ज्यामुळं आपल्या शरीरामध्ये बॉडी ऑर्गनच्या वर्किंगचा रेट वाढतो, अलर्टनेस वाढतो. फॉर एक्झाम्पल ऍड्रिनॅलिन, नॉर ऍड्रिनॅलिन यांची ऍक्टिव्हिटी आणि यांचं सिक्रिशन वाढवण्याचं काम हे काम करत असतात. बघा, इट इन्क्रीजेस द ऍक्शन ऑफ न्यूरो ट्रान्समिटर ऍड्रिनॅलिन, नॉर ऍड्रिनॅलिन किंवा आपण त्यांना इपिनेफ्रिन, नॉर इपिनेफ्रिन असं म्हणतो. यांची ऍक्शन वाढते आणि त्यामुळं तो जो पर्सन आहे त्या पर्सनचा अलर्टनेस पण वाढतो, बरोबर आहे. अलर्टनेस रेग्युलेट करणं, ऍड्रिनॅलिन, नॉर ऍड्रिनॅलिनचं ऍक्शन मेकॅनिझम रेग्युलेट करणं हे काम पण T3 आणि T4 करत असतात. क्लिअर झालं. ह्याच्या पुढचं फंक्शन आरबीसी प्रोडक्शनचा रेट रेग्युलेट करण्याचं काम सुद्धा हे करतात. T3 आणि T4 स्टिम्युलेट आरबीसी प्रोडक्शन. आरबीसी प्रोडक्शन रेग्युलेट करतात. शरीरामध्ये वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करण्यामध्ये मदत करतात. म्हणजेच काय रे, दे हेल्प फॉर ऑस्मो रेग्युलेशन. वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स रेग्युलेट करत असतात, बरोबर आहे का. हेल्प टू मेंटेन वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. आणि अतिशय महत्वाचा एक मुद्दा, फिमेलच्या बाबतीत या किंवा स्त्रियांच्या बाबतीत या हार्मोनचं प्रमाण कंट्रोलमध्ये व्यवस्थित नॉर्मल असणं का गरजेचं आहे. बिकॉज these hormones regulate female reproductive cycle or an menstrual cycle, regulate reproductive cycles in female.
नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह सायकल्स चालू ठेवायचे असतील तर या दोन्ही हार्मोनचं प्रमाण नॉर्मल असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? म्हणजे ओव्हरऑल हे जे हार्मोन्स आहेत ना, these hormones control physiological activities of the body प्लस फिजिकल डेव्हलपमेंट सुद्धा. आपण असं म्हणू शकतो की फिजिकल, मेंटल, रिप्रोडक्टिव्ह साऊंड डेव्हलपमेंट जर बॉडीची व्हायची असेल तर या T3 आणि T4 चं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. ते कमी किंवा जादा असून चालणार नाही. बरोबर आहे? कारण की सर्व मेटाबॉलिझमचा रेट हे रेग्युलेट करतं, प्रोटीन सिंथेसिस रेग्युलेट करतं, बॉडी ऑर्गनची ग्रोथ रेग्युलेट करतं, सेल डिव्हिजनची रेट रेग्युलेट करतो, थर्मो रेग्युलेशन आहे, ऍड्रिनॅलिन, नॉर ऍड्रिनॅलिन हार्मोनची ऍक्टिव्हिटी म्हणजे अलर्टनेस रेग्युलेट करतं, आरबीसी प्रोडक्शन, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. बरोबर आहे? आणि फिमेल मधलं रिप्रोडक्टिव्ह सायकल म्हणजे फर्टिलिटी वरती सुद्धा या हार्मोनचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे याचं प्रमाण नॉर्मल असणं हे खूप गरजेचं आहे. हे दोन्ही हार्मोन क्लिअर झालं. आता दोन्ही हार्मोनचे फंक्शन सेम आहेत, म्हणजे दोन्ही हार्मोनच्या लेस किंवा ओव्हर सिक्रेशन मुळे होणाऱ्या डिसऑर्डर्स पण सेम असतील. बरोबर आहे? पण थायरॉइड हार्मोनच्या डिसऑर्डर्स आपण सेपरेट लेक्चर मध्ये शिकणार आहोत. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण फक्त हार्मोन्स आणि त्याचे फंक्शन्स. मग 3 हार्मोन घेतले होते आपण, T3, T4 आणि तिसरं आहे ते कॅल्सिटोनिन. T3 आणि T4 दोन्ही सेम अॅमिनो ऍसिड पासून तयार केलेले आहेत आणि दोघांचे फंक्शन सेम आहेत की जे आतापर्यंत आपण या लेक्चर मध्ये शिकलो. आणि मग तिसरं हार्मोन जे आहे, या हार्मोनला आपण कॅल्सिटोनिन किंवा थायरॉइड ग्लॅन्ड मार्फत सिक्रेट केलं जातं, म्हणून आपण याला थायरोकॅल्सिटोनिन असं म्हणतो. थायरोकॅल्सिटोनिन. बरोबर आहे? आता हे थायरोकॅल्सिटोनिन कुणामार्फत सिक्रेट होतो? ऑलरेडी मी सांगितलं, सिक्रेटेड बाय सी सेल्स और क्लिअर सेल्स की ज्या फॉलिकल्सच्या बाहेर आहेत. त्यांना आपण पॅराफॉलिक्युलर सेल्स असं पण म्हणतो. ऍक्च्युअली मग या हार्मोनचं काम काय? तर दिस हार्मोन रेग्युलेट कॅल्शियम मेटाबॉलिझम. कॅल्शियम मेटाबॉलिझम रेग्युलेट करतं. बघा, पॅराफॉलिक्युलर सेल सिक्रेट करतात आणि कॅल्शियम मेटाबॉलिझम रेग्युलेट करतो. तर कॅल्शियम मेटाबॉलिझम रेग्युलेट करतो म्हणजे नेमकं काय? मी असं थोडक्यात सांगतो. इट रेग्युलेट द नॉर्मल लेवल ऑफ ब्लड कॅल्शियम. आपल्या रक्तामधल्या कॅल्शियमचं प्रमाण नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करतो. नेमकं काय रे? आपल्या रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढू देत नाही, नॉर्मल पेक्षा जास्त. तो कमी करतो, नॉर्मल ठेवतो. बरं, वाढलेलं असेल तर कमी करतो आणि म्हणून याला आपण हायपोकॅल्सेमिक हार्मोन असं म्हणतो. See why it is called as a hypocalcemic hormone? Because hypo means less. हा काय करतो? कॅल्शियम कमी करतो. It reduces blood calcium. Hence called as a hypocalcium hormone. म्हणजे ह्याची गरज कधी आहे रे? जेव्हा कॅल्शियम वाढेल तेव्हा. हे पण रक्तामधला कॅल्शियम वाढणे याला म्हणायचं हायपर कॅल्सेमिया आणि रक्तातला कॅल्शियम कमी होणे याला म्हणायचं हायपोकॅल्सेमिया. बघा, आता जेव्हा हायपर कॅल्सेमिया असेल म्हणजे कॅल्शियम वाढेल तेव्हा कमी करायचं आहे आणि कमी करण्यासाठी कोण लागतं? मग कॅल्सिटोनिन. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की कॅल्सिटोनिनचं सिक्रेशन कधी वाढवलं जातं रे? when the person is suffering from hypercalcemia. म्हणजे जेव्हा पर्सनला हायपरकॅल्सेमिया झाला, त्याच्या रक्तातल्या कॅल्शियमचं प्रमाण वाढलं, त्यावेळेला कॅल्सिटोनिन सिक्रेट करायला लागेल. म्हणजे कॅल्सिटोनिन काय करेल? कॅल्शियमला कमी करेल, रेग्युलेट करेल. आता प्रश्न तोच आहे, हाऊ इट रिड्युसेस ब्लड कॅल्शियम. हा ब्लड कॅल्शियम कसा कमी करतो? एक 2-3 कामं करून ब्लड कॅल्शियम कमी करतो. कारण आपल्याला माहितीये पहा, कॅल्शियम आपल्या शरीरात कुठं स्टोअर केला जातो रे? तर बोन मध्ये स्टोअर केला जातो. आणि बोन मध्ये स्टोअर केल्यामुळं आपली बोन्स ही व्हाईट आणि स्ट्रॉंग होतात. बरोबर आहे का? त्यामुळे कॅल्शियमची बोनला गरज आहे. मग जर रक्तात जादा कॅल्शियम झाला असेल तर हा काय करतो रे? या हार्मोन
हार्मोनमुळं त्या कॅल्शियमचं डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम कुठं रे? इन बोन. म्हणजे बोन मध्ये कॅल्शियम डिपॉझिट करतो. मला सांगा, ब्लड मधला कॅल्शियम बोन मध्ये गेला म्हणजे ब्लड मध्ये तो कमी झाला. हा झाला एक पर्याय. बरं ठीक आहे, बोन मध्ये पण आता भरपूर कॅल्शियम झाला. देयर इज नो मोर स्पेस टू डिपॉझिट कॅल्शियम इन बोन. मग काय करायचं? मग दोन कामं केली जातात. एक, इट रिड्यूस absorption of कॅल्शियम बरोबर आहे. फ्रॉम कुठून रे? डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. म्हणजे काय रे? आपण अन्नामध्ये जो कॅल्शियम घेतो ना, या कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शनच कमी केलं जातं. म्हणजे तो ब्लड मध्येच कमी प्रमाणात आणला जातो. तो बाहेर तसाच फिकल मॅटर बरोबर जाऊ द्या. जेवढा पाहिजे तेवढाच ब्लड मध्ये घेतला जातो. म्हणजे ते केल्यानंतर सुद्धा ब्लड मधला कॅल्शियम प्रमाणात राहील. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करतो रे? तर तेवढं करून पण कॅल्शियम रक्तामध्ये जादाच असेल तर इट इनक्रीज, आता मात्र त्याला बाहेर काढून टाकला जातो. इनक्रीज एक्सक्रीशन ऑफ कॅल्शियम. कुठं रे? थ्रू युरिन मधून कॅल्शियमचं एक्सक्रीशन वाढवतो. आणि एक्सक्रीशन वाढवल्यामुळं रक्तातला कॅल्शियम कंट्रोल मध्ये येतो. बरोबर आहे का? हे तीन गोष्टी करतो. म्हणजे थोडक्यात कॅल्शियम कमी करतो रक्तातला, मग हाडातला वाढवतो, हाड स्ट्रॉंग करतो, हाड ब्रेक होऊ देत नाही. बरोबर आहे का? आणि या पद्धतीनं याची फंक्शन सांगता येतील. बघा, इट एनहान्सेस द डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम इन बोन्स, thus making bones solid and strong. बोन्स सॉलिड बनतात. हे पहा, कॅल्सिटोनिनच्या अगेन्स्ट काम करणारा एक हार्मोन आहे, पण ते आपण पुढच्या ग्लँड मध्ये शिकणार आहोत. आणि त्या हार्मोनचं नाव आहे पॅराथायरॉइड हार्मोन और पॅराथॉर्मोन, ज्याला पॅराथायरॉइड ग्लँड सिक्रेट करते. आता त्याची कामं कॅल्सिटोनिनच्या अपोजिट आहे. ते काय करतो? ब्लड मधला कॅल्शियम वाढवतो, हाडातला काढून घेतो. आणि ह्याच्या उलट हा ब्लड मधला कमी करतो, हाडामध्ये वाढवतो, बोन मध्ये वाढवतो. कॅल्सिटोनिन मुळे बोन स्ट्रॉंग होतात आणि पॅराथायरॉइड मुळे वीक होतात. का? कारण कॅल्सिटोनिन मुळे बोन मधला कॅल्शियम वाढतो आणि ब्लड मधला कमी होतो. आणि पॅराथायरॉइड मुळे उलट आहे, बोन मधला कमी केला जातो, ब्लड मधला वाढवला जातो. म्हणजे हे अँटागोनिस्टिक हार्मोन आहे पॅराथायरॉइड हार्मोनला. चला दुसरं फंक्शन्स बघा. इट रिड्युसेस डिस्ट्रक्शन ऑफ बोनचं डिस्ट्रक्शन कमी करेल. का? कारण बोन स्ट्रॉंग बनेल. अँड इन्क्रीज रेट ऑफ कॅल्शियम एक्सक्रीशनचा रेट वाढवतो, कारण याला रक्तातला कॅल्शियम कमी करायचा आहे. बरोबर आहे का? अँड दस दिस हार्मोन इज कॉल्ड ॲज हायपोकॅल्सेमिक हार्मोन. हायपोकॅल्सेमिक कारण की हा कॅल्शियम कमी करतो. कारण इट रिड्युसेस कॅल्शियम आयन इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, ब्लड मध्ये किंवा एक्स्ट्रा सेल्युलर टिश्यू फ्लुइड मधला कॅल्शियम कमी करतो. क्लिअर झालं इथपर्यंत? दिस हार्मोन इज अँटागोनिस्टिक टू कोलिप्स हार्मोन, त्यालाच आपण पॅराथॉर्मोन किंवा पॅराथायरॉइड हार्मोन असं म्हणतो. आता हे हार्मोन मात्र काय कुठून सिक्रेट होणार आहे? तर पॅराथायरॉइड ग्लँड पासून. बरोबर आहे का? इथपर्यंत काही शंका आहे का? बरोबर. हे जे हार्मोन आहे ना, हे हार्मोन फॉस्फरस जे आहे ना, फॉस्फरस रक्तामधला, ते पण कमी करतो. त्याचं पण प्रमाण रेग्युलेट करतो. त्या फॉस्फरसला पण बोन मध्ये डिपॉझिट करण्याचं काम करतो. क्लिअर झालं? या ठिकाणी आपण थायरॉइड ग्लँड मार्फत सिक्रेट केलेल्या सर्व हार्मोन्सची माहिती आणि त्यांचे नॉर्मल फंक्शन शिकलो. नेक्स्ट लेक्चर जे घेणार आहोत आपण, या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण थायरॉइड ग्लँडच्या डिसऑर्डर शिकणार आहोत. म्हणजे आपला पुढचा मुद्दा असेल डिसऑर्डर्स ऑफ थायरॉइड
हॉर्मोन म्हणजे थायरॉइड हार्मोन मुळे कमी अधिक सिक्रेट होण्यामुळे होणाऱ्या डिसऑर्डर शिकूया. आजच्या लेक्चरमध्ये मात्र आपण इथंच थांबूया.